क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। खऱ्या अर्थानं कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये आज 4 नोव्हेंबर माघारीची तारीख होती आणि त्या माघारीच्या तारखेनंतर आता आपल्याला प्रशासनाकडून आकडा दिला जाईल नक्की किती उमेदवार रिंगणात आहेत। त्यापैकी माजी आमदार महायुती महाआघाडीचे उमेदवार जे.पी. गावित साहेब आहेत। साहेब, आपलं महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये स्वागत आहे। काय सांगाल, आज माघार झालेली आहे बऱ्याचशा उमेदवारांची आणि एक 6 ते 7 उमेदवार रिंगणात राहतील, त्यापैकी खरी लढत दोघांमध्ये लागणार आहे, काय भावना आहे? आता एकूण 15 उमेदवार होते, त्याच्यापैकी 8 लोकांनी माघार घेतली आणि आता 7 उमेदवार आता लढतीच्या याच्या रंगणामध्ये आहेत। आणि ह्याच्यामध्ये 2 किंवा असं काही म्हणता येणार नाही, याच्यामध्ये कोण पुढे जाईल याचा जनता निर्णय घेणार आहे। परंतु एकंदरीत आहे की लोकशाहीच्या दृष्टिकोनातून जेवढे उमेदवार जास्त राहिले तेवढी लोकशाही प्रगल्भ म्हणतात, त्याप्रमाणे 7 उमेदवार आहेत आणि त्यामुळं मला वाटतं की जनतेला पसंत करण्यासाठी उमेदवारांची भरपूर अशी संख्या आहे, त्याप्रमाणे जनतेने ते निवडून द्यावेत। गावित साहेब, एन.डी. गावित देखील मोठं नेतृत्व होतं कळवण सुरगाणा तालुक्यामध्ये, त्यांनी आताच माघार घेतलेला आहे। त्यांनी माघार घेतल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा होईल तोटा होईल, काय भावना आहे? तर हे तर काय आम्ही फायदा तोट्याचा हिशोब करून आणि कोणी माघार घेतली कोणी ठेवला असं काय म्हणत नाही। शेवटी निर्णय आहे तो जनतेच्या हातात, जनता जे ठरवेल त्याप्रमाणे पुढचा निर्णय होईल। ही जी 2024ची विधानसभा निवडणूक आहे, ही कुठल्या मुद्द्याच्या आधारावर खऱ्या अर्थाने लढली जाईल? नाही, ह्याच्यामध्ये जो काही महागाई वाढतच गेलेली आहे, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे। अनेक आपण पाहतो की 5 वर्षाच्या काळामध्ये अनेक रस्ते जसे आहेत त्याच्यापेक्षा खराब झाले, लोकांना अनेक ठिकाणी म्हणजे जायला यायला त्रास होतोय। त्याचबरोबर ज्या पाण्याची जी सोय आहे म्हणजे शेतीच्या पाण्याची व्यवस्था आहे, ही व्यवस्था सुद्धा इथं लोकांना गरजेची आहे अजून, तर ते प्रश्न घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। आणि त्याचबरोबर मुख्य म्हणजे आपला हा कळवण सुरगाणा हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीचा राखीव आहे, त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीचे बरेच लोक म्हणजे राहतात इथं, परंतु त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न अजून अशाच प्रकारचे पडलेले आहेत। सरकार आता जे सरकार होतं त्या सरकारने ह्या प्रश्नाकडे कधी लक्ष दिलं नाही। अनेक मुलं आदिवासींची शिकलेली आहेत, नोकरीच्या लायक आहेत आणि सरकारने जाहिरात काढली, त्याच्यामध्ये ते पात्र पण ठरले, पण तरी त्या मुलांना नोकरी दिली नाही। त्या मुलांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काही लोकांना आता काम दिलेलं आहे, नोकरी म्हणता येणार नाही। आणि म्हणून जी काही आदिवासींच्या बाबतीमध्ये शिक्षणाचं प्रमाण जे आहे ते पण अत्यंत कमी आहे आणि त्याच्यातून जे पोरं शिकतात त्याला नोकरी नाही आणि तो पण प्रश्न महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर इथं मराठा समाज किंवा इतर जो बहुजन समाज आहे त्यांचे पण काही प्रश्न आहेत। त्यांच्या काही वेळेस शेतीला भाव मिळत नाही, कांदा पिकवतात पण कांद्याला ऐन वेळेला एकदम भाव कमी दिला जातोय, मकाला भाव कमी दिला जातोय। त्याचबरोबर इतर जे काही पिकं आहेत त्याचा सुद्धा मार्केटमध्ये जेव्हा ते पीक येत आहे त्यावेळेस नेमका भाव कमी होतोय। हे प्रश्न जे आहेत हे प्रश्न घेऊनच आपल्याला ह्या मतदारसंघामध्ये जायचं आहे। खऱ्या अर्थानं उद्यापासून निवडणुकांची प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे, त्या पद्धतीने आपली रणनीती कशी प्रचारायची असणार? आमचं काय साधा प्रचार आहे, आमचं काय मोठा हे प्रचार नाही आहे। आम्ही सर्वसाधारण लोक पायी फिरून लोकांच्या दारोदार जाऊन लोकांना आम्ही कन्वे करण्याचा प्रयत्न करतोय, लोकांना आमची बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय। आणि त्याचबरोबर इथं जे काही आम्ही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काम केलं त्या कामामुळं इथं कळवण सुरगाण्यामध्ये जवळजवळ 57,500ची आघाडी भगरे सरांना आपण इथं मिळवून दिली आणि त्यामुळं इथं जे काही आपल्याला काम करायचं आहे ती आघाडी पूर्ववत ठेवून इथं ही निवडणूक लढवायची आहे। आणि बाकीचं जे आहे ते आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष माननीय देशमुख साहेब हे आपल्या समोर मांडतील। देशमुख साहेब, काय सांगाल, एन.डी. गावितांची माघार झाली, तुमच्यासाठी ते किती सोपं झालं किंवा अवघड झालं, काय सांगा? एन.डी. गावितांची माघार झाली हा त्यांचा पक्षाचा प्रश्न होता आणि आमच्या महाविकास आघाडीकडून म्हणजे आमच्या शरदचंद्र पवार
पक्षाच्या वतीने आमचं ठरलेलं आहे की उमेदवार समोर कोण होता आणि कोणी माघार घेतली हे महत्त्वाचं नसून आपल्याला जनतेपर्यंत कसं जाता येईल आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला विजय कसा संपादन करता येईल याच्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. समोर धनशक्ती आहे, म्हणजे आता पाकिटं तयार करून एकदम छोट्या छोट्या कार्यकर्त्याला 2,000 5,000 असं वाटप चालू आहे. पण आमच्याकडे तसं नसून महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रत्येक सामान्य माणसाला आता पेसाचं साहेबांनी आंदोलन केलं, त्याच्यानंतर आदिवासीच्या विविध प्रश्नांवर साहेबांनी आंदोलन केलं आणि गेल्या 50 वर्षापासून साहेब आदिवासींच्याच प्रश्नावर लढत आलेले आणि मूळतः प्रामुख्याने या तालुक्यात 80% मतदारसंघामध्ये आदिवासी समाज असल्यामुळे प्रश्न जे आहेत ते मूळतः आदिवासींचे आहेत. बाकीच्यांचे आहेतच, पण मूळतः शेतकऱ्यांचा प्रश्न होता. साहेबांनी कांद्याचा प्रश्न सोडवला, अनुदान प्राप्त करून दिलं. त्याच्यानंतर आदिवासींचे मूळ प्रश्न प्रलंबित राहिलेत आणि आदिवासींचे मूळ प्रश्नाला BJP आणि त्यांच्या धार्जिने जे अजित पवार पक्ष असेल किंवा तुमच्या शिंदेची शिवसेना असेल यांनी कधीच लक्ष दिलं नाही आणि त्याच्यामुळे लोकसभेला जनतेने उत्तर दिलेलं आहे आणि तोच ट्रेंड आणि तोच पॅटर्न लोकसभेला कायम आपलं लोकसभेचा पॅटर्न आता विधानसभेला कायम राहणार आहे. लोकसभेची पुनरावृत्ती पुन्हा कळवण सुरगाणा मतदारसंघात होणार? हो, 100% होणार. कारण आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार येत्या 12 तारखेलाच म्हणजे त्यांनी साहेबांची भेट झालेली आहे, तर इथं सभा घेत आहेत आणि त्या सभेच्या माध्यमातून शरद पवार साहेब आपला मार्गक्रमण करून शरद पवार इथं विजयाची नोंद करतील हे आम्हाला निश्चित गॅरंटी आहे. निश्चितच आपण जर बघितलं तर विजयाचं आखणी झालेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये जे नेते आहेत त्यांची देखील या ठिकाणी सभा होईल आणि निश्चितच महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी विजय होईल अशा जनभावना येत आहेत. आपण जर बघितलं तर कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये इंडिगावितांनी माघार घेतलेली आहे. अजून प्रशासनाकडनं आकडेवारी येण्याचं काम सुरू आहे. त्याच अनुषंगाने थोड्या वेळातच किती उमेदवार रिंगणात ते आपल्याला कळणारच आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.